सो आताच आपण दोन इक्वेशन बघितले, अप्पर स्पीड लिमिट दॅट इज व्ही मॅक्ससाठी आणि एक लोअर स्पीड लिमिट दॅट इज व्ही मिनिममसाठी. त्या इक्वेशनमध्ये माझं एक टर्म सांगायची राहिली होती की आपण सांगितलं की व्ही मॅक्स आपल्याला जास्ती मिळाला कारण आपण टर्म त्याच्यामध्ये ॲड केली होती. ती ऑफकोर्स ॲड झाली होती न्यूमरेटरमध्ये, म्हणजे इथे प्लस मायनस केलं आणि ह्या केसमध्ये आपल्याला तो मायनस प्लस मिळेल. आणि जेव्हा प्लस असेल अप्पर साईन तेव्हा आपल्याला अप्पर साईन इथल्या डिनॉमिनेटरमध्ये काय यूज करायचं आहे, मायनस यूज करायचं आहे. एक तर टर्म त्याच्यामध्ये ॲड झाली होती आणि म्यूएस टॅन थिटा ही टर्म डिनॉमिनेटरमध्ये वन मधून मायनस झाली होती आणि जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये टर्म्स मायनस होतात तेव्हा ऑफकोर्स LHSला टर्म ऑफकोर्स काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. आणि तेच एक्झॅक्टली रिव्हर्स कुठे झालं, मिनिममच्या केसमध्ये. मिनिममच्या केसमध्ये आपल्याला इथे टर्म काय झाली, मायनस झाली न्यूमरेटरमध्ये आणि ह्या केसमध्ये डिनॉमिनेटर टर्म काय झाली होती, ॲड झाली होती आणि म्हणून वेलॉसिटी आपल्याला काय मिळाली होती, मिनिमम मिळाली होती. सो दोन्ही इक्वेशन मी मर्ज करून घेऊयात, व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममसाठी. मोस्ट सेफ स्पीडसाठी आपण ते इक्वेशन सॉल्व्ह करतोय. मग अशी सांगितल्याप्रमाणे मोस्ट सेफ स्पीडसाठी फ्रिक्शन अजिबात यूज होणार नाही आहे सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. म्हणून आपण काय केलं आहे, म्यूएस व्हॅल्यू काय घेतली, 0 घेतली आणि व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ऑप्टिममध्ये होणार आहे. सो VO और V0 किंवा V0 काही बोलत तरी झालेल. सो V0 इज इक्वल्स टू अंडर रूट RG टॅन थिटा तसंच जाईल. म्यू एसची व्हॅल्यू आपण काय पुट केली, 0 इंटू 1 मायनस प्लस 0 टॅन थिटा. सो ह्या 0ला तर काय मिनिंग आहे, 0 टू टॅन थिटा पण काय होईल, 0 होणार आहे. सो आता प्लस मायनस 0चं मिनिंग राहत नाही आहे, 1 मायनस प्लस 0 टॅन थिटा. सो दॅट इज अगेन गेट कॅन्सल, डिनॉमिनेटरमध्ये 1च जातोय. सो इक्वेशन आपल्याला V0चं काय मिळालं, अंडर रूट RG टॅन थिटा. आता हे जे इक्वेशन आहे ते मोस्ट सेफ स्पीडचं इक्वेशन आहे आणि ते त्याला आपण काय बोलतो, ऑप्टिमम स्पीड, जिथे फ्रिक्शन हे अजिबात यूज होणार नाही आहे. ह्याच इक्वेशनचा यूज करून आपण अँगल ऑफ बँकिंगचं इक्वेशन आहे ते पण काढणार आहोत. ते कसं केलं आहे बघा, हेच इक्वेशन आपण परत यूज केलेलं आहे. क्लिअर आहे. याच्या बोथ साईडला आपण काय केलं, स्क्वेअर केला इक्वेशनचा. सो V0 इज इक्वल्स टू अंडर रूट RG टॅन थिटा स्क्वेअर केलं तर इक्वेशन काय मिळेल, V0 स्क्वेअर इज इक्वल्स टू RG टॅन थिटा. सो देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं, V0 स्क्वेअर अपॉन RG. सो थिटाला तिथेच ठेवलं, टॅनला तिकडे दिलं तर काय झालं, टॅन इनवर्स. सो थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ V0 स्क्वेअर अपॉन RG. सो हे इक्वेशन आपलं थिटाचं जे मिळालं ते आपलं अँगल ऑफ बँकिंगचं, की ज्या रोडला आपण तो ज्या अँगलला तो आपण रोड काय करू शकतो, बँक करू शकतो. ओके. सो ह्याच्यावरनं आपल्याला ऑप्टिमम स्पीडचं इक्वेशन मिळेल. ऑप्टिमम स्पीड एक लक्षात घ्या की ऑप्टिमम स्पीड हा व्ही मॅक्सपेक्षा कमी असेल आणि व्ही मिनिममपेक्षा काय असेल, जास्ती असेल. क्लिअर आहे. व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममला तिथे फ्रिक्शन भरपूर यूज होईल कारण ते फ्रिक्शन मॅक्झिमम होतं. इथे सगळ्यात मिनिमम फ्रिक्शन म्हणजे ऑलमोस्ट काय असणार आहे, ते 0 असणार आहे. म्हणून ऑप्टिमम स्पीड ही व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममच्या मधली व्हॅल्यू आहे. रोड जे डिझाईन केले जातात, बँक केले जातात, ते ऑप्टिमम स्पीडसाठी डिझाईन केले जातात. तुम्ही V0 पेक्षा जास्ती स्पीडने गेलात तर ऑफकोर्स तिथे फ्रिक्शन यूज होईल जास्ती आणि टायर वेअर अँड टियर जास्ती होईल. वेअर अँड टियर म्हणजे टायर्स जास्ती झिजले जातील. ओके. सो हे होतं आपलं इक्वेशन अँगल ऑफ बँकिंगचं. जर तुम्ही बघितलं त्या इक्वेशनमध्ये मास व्हेकलचे जे काय असेल, कुठलंही व्हेकल असेल त्याचा मास आहे ते इन्क्ल्यूड नाही आहे. म्हणून या इक्वेशनला आपण हे पण सांगू शकतो की अँगल ऑफ बँकिंग हे व्हेकलच्या मासला कसं आहे, इंडिपेंडंट असेल, त्याच्यावरती ते डिपेंड राहणार नाही आहे. सो हे होतं आपलं बँकिंग ऑफ रोडचे इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण बँकिंग ऑफ रोड्स काय ते बघितलं, त्याची नेसेसिटी काय ते पण बघितलं. त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंग डिफाईन केलं, मोस्ट सेफ स्पीड, त्याच्यानंतर त्याला ऑप्टिमम स्पीड पण डिफाईन केलं. व्ही मॅक्स म्हणजे अप्पर स्पीड लिमिट, व्ही मिनिमम अप्पर स्पीड लोअर स्पीड लिमिट. त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह केलं ऑप्टिमम स्पीडसाठी इक्वेशन सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर आपण अँगल ऑफ बँकिंगचं इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि प्रूव्ह केलं की तो व्हेकलच्या मासवर डिपेंड आहे. म्हणजेच काय की त्या स्पीडला म्हणजे ऑप्टिमम स्पीडला जाताना व्हेकल कुठलंही असेल, लोडेड असेल नसेल किंवा सायकल, कार, व्हेकल कुठलंही असेल, बस असेल, कार असेल, सगळ्यांसाठी आपल्याला ऑप्टिमम स्पीड काय असणार आहे, तोच कॉन्स्टंट राहील त्या अँगलसाठी. ओके. सो ह्याच्यामध्ये इक्वेशन्स हे IMP आहेत, वेगवेगळ्या पार्टमध्ये एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. न्यूमरिकल विचारलं जातात. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ V0 पण RG वरून, व्ही मॅक्स वरून, व्ही मिनिमम वरून पण इक्वेशन विचारलं जाईल किंवा ऑप्टिमम स्पीड वरून पण इक्वेशन 2 to 3 मार्क्सपर्यंत विचारले जाऊ शकतात. आणि इक्वेशन हे जर थिटापर्यंत विचारलं तर कुठलं तरी एक व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम घ्या, त्याच्यानं सॉल्व्ह करा. खूप चान्सेस कमी आहेत की स्टार्टिंग टू एंडिंग म्हणजे दोन इक्वेशन ते विचारणार नाहीत ॲट अ टाइम, व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम. कुठला तरी एक विचारून
तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग आहे ते काढावं लागेल किंवा ऑप्टिमम स्पीड आहे ते फाइंड आउट करावं लागेल. ओके, जर डायरेक्ट विचारलं अँगल ऑफ बँकिंगचं इक्वेशन 2 मार्क्सपर्यंत तर तुम्हाला डायरेक्ट Vmax और मिनिममचे इक्वेशन घ्या और कंबाईन दोन्ही घेऊन जसं मर्ज केलं तसं घेऊन इक्वेशन हे सॉल्व्ह करा 2 to 3 मार्क्सपर्यंत. 3 मार्क्स वाटत नाही पण 2 मार्क्सपर्यंत कदाचित विचारलं जाऊ शकतं आणि न्यूमरिकल्स पण मग असे सांगितलं तसे याच्यावरती येऊ शकतात. त्या डेफिनेशनमधून विचारलं जाऊ शकते अँगल ऑफ बँकिंग, त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोड, नेसेसिटी ऑफ अ बँकिंग रोड बँक का केलं पाहिजे त्याची गरज काय आहे, नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात VSA और 2 मार्क्समध्ये.